नमस्कार. ज्योतिष केंद्राच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. आजचा दिवस तुमच्यासाठी केवळ एक तारीख नाही, तर तुमच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी देणारा अत्यंत महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. जर तुमची रास कुंभ असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नियतीने पाठवलेला एक खास संदेश आहे असे समजा. आज काही अशा घटना घडणार आहेत, ज्याची तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून, कदाचित अनेक वर्षांपासून वाट पाहत होतात. तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे आज उघडणार आहेत की काय, असा अनुभव तुम्हाला येईल. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात सोडू नका, कारण अर्धी माहिती ही नेहमीच गोंधळ निर्माण करते. आणि मला मनापासून वाटते की माझ्या कुंभ राशीच्या प्रत्येक भावंडाला आजच्या या शुभ संधीचा पूर्ण लाभ मिळावा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुमची शनिदेवावर नितांत श्रद्धा असेल आणि तुम्हाला तुमच्या कष्टावर विश्वास असेल, तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमचे एक सकारात्मक पाऊल तुमच्या आयुष्यात आनंदाची लाट घेऊन येऊ शकते. आज 27 एप्रिल 2026 सोमवारचा दिवस आणि वैशाख महिन्यातील ती पवित्र तिथी आहे, जिला आपण मोहिनी एकादशी म्हणतो. मोहिनी एकादशी म्हणजे अशी तिथी ज्या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून असुरांना चकवले होते आणि धर्माचे रक्षण केले होते. कुंभ राशीच्या लोकांसाठी ही एकादशी केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नाही, तर ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही अत्यंत भाग्यवान ठरणार आहे. आजचे पंचांग पाहिले तर रात्री 7:30 वाजेपर्यंत एकादशी तिथी आहे आणि त्यानंतर द्वादशी सुरू होईल. आज नक्षत्र आहे पूर्वा फाल्गुनी, जे रात्री 10:32 असेल. ग्रहांची स्थिती पाहिली तर सूर्यदेव मेष राशीत विराजमान आहेत, तर चंद्रदेव आज सिंह राशीत भ्रमण करत आहेत. तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव सध्या स्वराशीत म्हणजेच कुंभेत नसून मीन राशीत भ्रमण करत आहे, जिथे त्यांच्यासोबत बुध आणि मंगळ देखील आहेत. राहू तुमच्याच राशीत ठाण मांडून बसला आहे आणि केतू सिंह राशीत आहे. ही ग्रहस्थिती थोडी गुंतागुंतीची वाटत असली तरी आजचा मोहिनी एकादशीचा योग तुमच्यासाठी राजयोग समान ठरणार आहे. आजचा राहुकाळ सकाळी 7:30 ते 9 या दरम्यान असेल, त्यामुळे या 1.5 तासात कोणतेही महत्त्वाचे व्यवहार किंवा नवीन कामाची सुरुवात टाळा. त्याऐवजी दुपारी 11:52 ते 12:43 या अभिजित मुहूर्ताचा वापर करा, कारण या काळात केलेले कोणतेही काम तुम्हाला 100% यश मिळवून देईल. कुंभ राशीच्या मित्रांनो, गेल्या काही काळापासून तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही खूप मेहनत करताय, पण त्याचे फळ मात्र दुसऱ्यालाच मिळतंय, किंवा तुम्ही यशाच्या अगदी जवळ पोहोचता आणि अचानक काहीतरी अडथळा येतो. पण आज मोहिनी एकादशीच्या दिवशी ग्रहांची चाल सांगतेय की आता तुमच्या कष्टाची चिठ्ठी शनिदेवाच्या दरबारात मंजूर झाली आहे. आज तुमच्या नशिबाची साथ इतकी प्रबळ आहे की तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात तुम्हाला अनपेक्षित यश मिळेल. तुमची योग्यता सिद्ध करण्याची हीच ती वेळ आहे. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, कुणी उसने नेलेले पैसे परत करायला टाळाटाळ करत असेल, तर आज प्रयत्न करून पहा. तुम्हाला तुमचे धन परत मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. आर्थिक बाजू मजबूत झाल्यामुळे तुमच्या मनातील भीती निघून जाईल आणि तुमचा आत्मविश्वास कित्येक पटीने वाढेल. आज तुम्हाला एखादी अशी गोड बातमी मिळेल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती. ही बातमी तुमच्या करिअरशी संबंधित असू शकते किंवा तुमच्या मुलांच्या प्रगतीशी संबंधित असू शकते. आजच्या दिवशी करिअरच्या बाबतीत एक मोठी झेप घेण्यासाठी तयार रहा. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत किंवा ज्यांना सध्याच्या नोकरीत बदल हवा आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस सुवर्ण संधी घेऊन आला आहे. कदाचित तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीकडून कॉल येईल किंवा तुमच्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून एखादी उत्तम ऑफर मिळेल. जे लोक सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. तुमची कार्यप्रणाली, तुमची शिस्त आणि तुमचे समर्पण पाहून तुमची प्रशंसा केली जाईल. व्यावसायिकांसाठी तर आजचा दिवस म्हणजे चांदी आहे. व्यापारात विस्ताराच्या नवीन संधी मिळतील. आज तुम्ही आखलेली एखादी नवीन योजना किंवा तुमची आर्थिक नीती येणाऱ्या काळात तुम्हाला प्रचंड मोठा नफा मिळवून देणार आहे. जर तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर आजचा मुहूर्त खूप शुभ आहे. फक्त एक लक्षात ठेवा, तुमची ऊर्जा योग्य दिशेला लावा. आज उगाचच निरर्थक वादात पडू नका, कारण तुमची प्रगती पाहून काही लोक तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात. कुंभ राशीच्या तरुणांसाठी आजचा दिवस टर्निंग पॉइंट ठरू शकतो. तुमच्या ध्येयावर जे लक्ष आहे त्याचे फळ आता मिळायला सुरुवात होईल. तुमची नेतृत्व करण्याची क्षमता वाढेल आणि समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण वाटणारे विषयही सोपे वाटू लागतील. आज तुमच्या आयुष्यात काही अशा व्यक्तींचा प्रवेश होईल जे तुम्हाला भविष्यात प्रगतीसाठी मार्गदर्शन करतील. तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी तुम्हाला मिळेल, त्यामुळे स्वतःला कमी लेखू नका.
पुढे जात असताना मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, जी कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल असेल. कुंभ राशी आजचे भविष्य पाहताना असे दिसते की कौटुंबिक जीवनात आज आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या घरात जे छोटे मोठे मतभेद सुरू होते, जे गैरसमज होते, ते आज मोहिनी एकादशीच्या प्रभावाने दूर होतील. घरातील वातावरण उत्साही राहील. पती-पत्नींमधील नात्यात जी कटुता आली होती ती जाऊन प्रेमाची नवी पालवी फुटेल. एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल आणि तुम्ही एकमेकांच्या सहकार्याने एखादा मोठा निर्णय घ्याल. आज ज्यांच्या मनात लग्नाचे विचार आहेत किंवा जे प्रेम संबंधात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. तुमच्या प्रेम संबंधांना लग्नाच्या बंधनात अडकवण्यासाठी आजचा दिवस खूप सकारात्मक आहे. घरातील मोठ्या मंडळींची संमती मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमची एखादी इच्छा, जसे स्वतःचे घर असावे किंवा नवीन वाहन खरेदी करावे, हे स्वप्न सत्यात उतरण्याच्या दिशेने पाऊल टाकेल. मालमत्तेशी संबंधित काही न्यायालयीन प्रकरणे सुरू असतील तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. आज तुमची आध्यात्मिक आवड वाढेल, ज्यामुळे तुमच्या मनात एक वेगळीच शांतता असेल. महिलांच्या बाबतीत बोलायचे झाले तर कुंभ राशीच्या महिला आज आपल्या कुटुंबासाठी आधारस्तंभ ठरतील. तुमच्या कौशल्यामुळे घरातील आर्थिक आणि व्यवस्थापकीय प्रश्न सुटतील. एखादा नवीन गृहोद्योग सुरू करायचा विचार असेल तर आज त्या दृष्टीने मुहूर्त मेढरोवा. यश तुमचेच आहे. पण मित्रांनो, जसे नाण्याला दोन बाजू असतात तसेच आज तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. आज तुमच्या नशिबाची साथ मिळत असली तरी तुमच्या राशीत असलेल्या राहूच्या प्रभावामुळे कधीकधी तुम्हाला विनाकारण राग येऊ शकतो. रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय तुमच्या नुकसानीचा ठरू शकतो. त्यामुळे आपल्या वाणी आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही अनैतिक कामात किंवा शॉर्टकटच्या नादात पडू नका, कारण यामुळे तुमच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो. तसेच कोणताही मोठा निर्णय घेताना किंवा मोठी गुंतवणूक करताना घरातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यायला विसरू नका. आज तुमचे मन चंचल असू शकते. वारंवार निर्णय बदलू नका. जो निर्णय घेतला आहे त्यावर ठाम राहून मेहनत करा. यश तुम्हाला नक्की मिळेल. तुमच्यासाठी आजचा लकी नंबर 2 आणि 4 आहे. तर निळा आणि नारंगी रंग तुमच्यासाठी खूप शुभ आहे. या रंगांचा वापर केल्यास तुमचे नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मकता वाढेल. आजचा सर्वात शक्तिशाली उपाय जो तुमची मोहिनी एकादशी आणि हा सोमवार सुवर्णमय करेल तो नीट ऐकून घ्या. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव असला तरी त्यांचे आराध्य दैवत महादेव आहेत. आजच्या दिवशी भगवान शंकराची आराधना करणे हे तुमच्यासाठी वरदान ठरेल. आज कोणत्याही शिवमंदिरात जाऊन महादेवाला अभिषेक करा. एका तांब्यात शुद्ध जल, थोडे कच्चे दूध, बेलपत्र आणि पांढरी फुले अर्पण करा. महादेवासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे अखंड 21 तांदळाचे दाणे घ्या. अक्षता घ्या. एक तांदळाचा दाणा शिवलिंगावर अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. लक्षात ठेवा, तांदूळ तुटलेले नसावेत. हा छोटासा वाटणारा उपाय तुमच्या जीवनातील दारिद्र्य दूर करेल आणि तुमच्या नशिबाला सोन्याची झळाळी देईल. तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा आनंदाचा आणि समृद्धीचा असावा, हीच माझी सदिच्छा आहे. कुंभ राशीच्या माझ्या सर्व भावंडांनी लक्षात ठेवा, काळ बदलतोय आणि तुमची वेळ आता आली आहे. मेहनत करत रहा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर आपल्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा, कारण आनंद वाटल्याने वाढतो. जर तुम्ही अजूनही ज्योतिष केंद्र चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा, जेणेकरून भविष्यातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. पुन्हा एकदा कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. जय श्री कृष्ण.